पण नाण्यासाठी एकमेव गोदावरी धरण म्हणजे गोदावरीवर जे काही छोटा बॅरेज बांधलेला विष्णुपुरी बॅरेज, त्या एका बॅरेजवरच आजपर्यंत प्रशासन अवलंबून आहे. त्याला पर्यायी व्यवस्था आजपर्यंत उभ्या राहिल्या नाही. मागच्या 10-20 वर्षामध्ये जर आपण बघायला गेलं तर जो काही पुढचा 10-20 वर्षाचा दृष्टिकोन असतो आणि शहराची वाढती लोकसंख्या असते, याच्या अनुषंगाने जो काही विचार करायला पाहिजे होता आणि जी काही दूरदृष्टी पाहिजे होती ती इथं कुठल्याही नेत्यामध्ये दिसलेली नाही. योगायोगाने देशाचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांना महाराष्ट्राचे भगीरथ म्हटलं जातं, जनप्रणेते म्हटलं जातं, पण त्यांच्याच नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचेच सुपुत्र असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कुठलीही दूरदृष्टी न ठेवता त्यांनी फक्त गुत्तेदार आणि गुत्तेदारी पोचण्यावर लक्ष दिलं. आज जर पाहायला गेलं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जर बघाल तर स्वतः आमदार असलेल्या मतदारसंघात त्यांनी राजीनामा दिलाय आणि राजीनामा दिल्यानंतर इथला जो भोकर मतदारसंघ आहे तो आज पूर्ण वाऱ्यावर सोडलाय. आज भोकर मतदारसंघामध्ये प्यायला पाणी नाहीये. आम्ही कालच आमचे जिल्हाधिकारी आणि श्रीकर परदेशी साहेब यांना पाठपुरावा केल्यामुळे आज कुठेतरी पाणी सुटेल आशा निर्माण झाली. जे काही आमचे नेते होते ते आज परदेश दौऱ्यावर फिरायला लागलेले आहेत. जनता वाऱ्यावर सुटलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघायला गेलं तर आज नांदेडमध्ये शहराला एकदा पाणी पुरवठा होतो, म्हणजे 5 ते 7 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. ही जर परिस्थिती बघायला गेली त्यातून एकच लक्षात येतं की ही परिस्थिती काही अचानक उद्भवलेली नाहीये, पण या परिस्थितीला कारणीभूत ठरलेले आहेत इथले नियोजन, इथले नेते, इथल्या नेत्यांची दूरदृष्टी जी काय होती. त्यांनी एवढे पैसे आले, निधी खर्च झाला, पण त्या पैशाचा जो काही व्यवस्थित विनियोग व्हायला पाहिजे होता, शहराची वाढती लोकसंख्या याच्या अनुषंगाने जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते कुठेही झालेलं दिसत नाहीये.